नागपुर के रवि भवन में पत्रकारों से बातचीत करते हुए केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने सामाजिक न्याय, शिक्षा, आरक्षण और महाराष्ट्र की राजनीति से जुड़े हुए मुद्दों पर खुलकर अपनी बात रखी। उन्होंने बताया कि हाल ही में उन्होंने दिवंगत नेता दत्ताजी मेघे के परिवार से मुलाकात की और कहा कि दत्ता मेघे एक दिलदार और समाज सेवी व्यक्तित्व थे। आठवले ने कहा कि केंद्र सरकार ने विद्यार्थियों के लिए छात्रवृत्ति योजना को मंजूरी दी है। उन्होंने बताया कि अत्याचार अधिनियम के तहत दलित व्यक्ति की हत्या होने पर पीड़ित परिवार को 8 लाख रुपए की सहायता और एक सदस्य को सरकारी नौकरी देने का प्रावधान है। साथ ही उन्होंने अंतर्जातीय विवाह, दिव्यांग कल्याण और वृद्धाश्रम योजनाओं को लेकर सरकार की प्रतिबद्धता भी दोहराई। आणि माननीय दत्ताभाऊ मेघे हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, ते एमएलसी होते, 4 वेळेला ते खासदार होते, नागपूरचे, वर्ध्याचे आणि रामटेकचे। आणि दत्ताभाऊंच्या सोबत माझे अत्यंत जवळचे संबंध होते। अत्यंत दिलखुलास असा माणूस होता। मध्यंतरी माझ्या सर्व दौऱ्यामुळे मला काही लवकर येता आलं नव्हतं, त्यामुळे आज नागपूरमध्ये विमानतळावर उतरल्यानंतर मी त्यांच्या घरी भेट देऊन आलेलो आहे। आणि त्यांच्यासारखा एक अत्यंत उत्तम माणूस, दलितांना, बौद्धांना सातत्याने मदत करणारा आणि दिलखुलास माणूस म्हणून त्यांचा स्वभाव होता। त्यांच्या जाण्यामुळे नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातला एक दिलदार असा नेता म्हणून त्यांची ओळख होती। तर ते आज आपल्यामध्ये नाहीत। अचानक त्यांना अटॅक आला आणि त्याच्यामध्ये ते गेले, तर त्यांना मी आदरांजली अर्पण करतो। आणि इथं आल्यानंतर एक शासकीय बैठक आपण घेतली आणि त्या बैठकीमध्ये माहिती घेतली की स्कॉलरशिप जी आहे, ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना वेळेवर मिळाली पाहिजे। पूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप अशी होती की 90% पैसे राज्याचे आणि 10% पैसे सेंट्रलचे। ज्यावेळेला आमच्या मंत्रालयात हे लक्षात आलं की नाव आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप आणि स्टेटचे 90% पैसे त्यामध्ये असायचे, म्हणून आमच्या सरकारने 5 वर्षासाठी 15,600 कोटी रुपये मंजूर केले आणि भारत सरकारचा 60% वाटा आणि 40% राज्याची अशा पद्धतीची स्कीम आता बनवलेली आहे। तर विदर्भाची माहिती घेतली की या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहे ते नागपूर डिव्हिजन मध्ये शेड्यूल कास्टचे विद्यार्थी जवळजवळ 73,908 असल्याची माहिती मिळाली आणि ओबीसीचे स्टुडंट 2,57,839 अशी माहिती आपल्याला देण्यात आली। अॅट्रॉसिटी ऍक्ट जी आहे ती सगळ्या विदर्भामध्ये आता ते आकडे त्यांनी दिलेले आहे, पण 24-25 मध्ये 422 केसेस आहे आणि 25-26 ला 458 केसेस सगळ्या विदर्भामध्ये। तर हे प्रमाण अत्यंत अल्प आहे। जसं म्हणजे इतर जिल्ह्याच्या मानाने, डिव्हिजनच्या मानाने विदर्भामध्ये अॅट्रॉसिटीचं प्रमाण अत्यंत अल्प आहे। आणि आता नोव्हेंबर 25 मध्ये एक स्कीम अशी लागू करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी मर्डर झालेला आहे, दलित व्यक्तीचा मर्डर झालेला आहे, त्या फॅमिलीला 8,25,000 रुपये देण्याची आमच्या भारत सरकार स्कीम आहेच आहे, पण त्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि आतापर्यंत विदर्भामध्ये 77 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत।